नमस्कार. क्रांतिकारी डेली न्यूज मध्ये आपले स्वागत. मी मयुरी पिंपळकर. लोणावळ्यात धबधब्यांवर जाताय तर हा व्हिडिओ नक्की पहा. पावसाळा सुरू झाला की पर्यटकांची पावलं आपोआपच धबधब्याच्या दिशेने वळतात. या सर्व धबधब्यांमध्ये अगदी आवडीचं ठिकाण म्हणजे लोणावळ्याचं भुशी डॅम. पावसाळा सुरू झाला की सर्वांना वेध लागतात ते भुशी धरण ओव्हरफ्लो होण्याचे, आणि ते एकदा झाले की पर्यटकांची अक्षरशः तेथे अफाट गर्दी होते. पुणे शहरापासून 70 किलोमीटर अंतरावर लोणावळा शहराशेजारी भुशी धरण आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या या धरणाची स्थापना 1860 साली भारतीय रेल्वेने वाफेवरील रेल्वे इंजिनाला पाणी पुरवठा करण्यासाठी केली. भुशी हे धरण इंद्रायणी नदीवर बांधण्यात आले आहे. या जलाशयातून लोणावळा, खंडाळा आणि रेल्वेच्या रिव्हर्सिंग स्टेशनला पाणी पुरवठा केला जातो. धरणाच्या आजूबाजूला लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट ही पर्यटन स्थळे देखील आहेत. या धरणाचे बांधकाम दगडी असून त्याची उंची 15 मीटर आणि लांबी 201 मीटर आहे. धरणाची क्षमता 3.6 दशलक्ष घनमीटर पाण्याची आहे आणि ते 1.6 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापते. हे धरण इंद्रायणी नदीच्या पाण्याची पाणी पातळी राखण्यास आणि जवळच्या शेतांना सिंचन प्रदान करण्यास मदत करते. धरणाच्या आजूबाजूला हिरवळ आणि वन्यजीवांनी वेढलेले आहे, जे निसर्गप्रेमींना स्वर्ग बनवते. या आधी देखील या धरणावर अनेकांनी स्वतःच्या चुकांमुळे प्राण गमावले आहेत. नुकतीच या धरण क्षेत्रात वलिमा करून वर्षा सहल करण्यासाठी आलेल्या अन्सारी कुटुंबियातील 9 जणांपैकी 5 जणांना आपले प्राण गमवावे लागले. पोलिसांच्या सूचना, प्रशासनाचे इशारे या सर्वांकडे दुर्लक्ष करून हे कुटुंब प्रवेशबंदी असलेल्या बॅकवॉटर ठिकाणी गेले. पावसाचा जोर वाढत असून देखील ते तेथून बाहेर बघता बघता पाण्याचा जोर एवढा वाढला की त्यांना तिथून बाहेर निघणं मुश्किल झालं. पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे अवघ्या काही मिनिटांमध्येच संपूर्ण कुटुंब वाहून गेलं. तब्बल 36 तासानंतर शोधकार्य थांबवण्यात आलं. वर्षा सहलीचा आनंद घ्या, परंतु शासनाने केलेल्या सूचना व आदेशांचे पालन करा. जीव घेणे धाडस करू नका, ज्यामुळे तुमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळेल.